Praise Lord. देवाची स्तुती असो. We greet you in the name of Jesus. आम्ही येशूच्या नावामध्ये तुमचे स्वागत करतो. Today as the Sabbath day, we all are here to meditate from the Word of God. आजच्या शब्दात दिवशी आपण परमेश्वराच्या वचनावर मनन करण्यासाठी आलो आहोत. Last week we have been studying from Psalm 23. मागच्या आठवड्यामध्ये आपण स्तोत्र 23 याच्यावरती अभ्यास केला होता. We have seen that Psalm 23 has two parts. आणि लास्ट वीक मध्ये आपण बघितलं होतं की स्तोत्र 23 ह्याचे दोन भाग आहेत. The first part is from verse 1 to verse 3, आणि पहिला भाग जो आहे तो म्हणजे वचन 1 ते 3, which talks about our spiritual needs. आणि ही जी 3 वचनं आहेत ती आपल्या आत्मिक गरजांविषयी बोलतात. Or it talks about how God will feed us spiritually. आणि ही जी वचनं आहेत ती या प्रकारे सांगतात की कसा परमेश्वर आपल्याला आत्मिक रीतीने भरवतो किंवा आमची आत्मिक भूक भागवतो. And second part from verse 3 to verse 6, आणि जो दुसरा भाग आहे तो म्हणजे 3ऱ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत, that is showing about our practical Christian life. आणि ही जी वचनं आहेत ती आपली जी प्रॅक्टिकल जे आपलं ख्रिस्ती जीवन आहे त्याच्याबद्दल शिकवतात. Yeah. So first part we are receiving from God. पहिली जी गोष्ट किंवा पहिला जो भाग आहे ते म्हणजे आपण परमेश्वरापासून मिळवतो. And in second part of the psalm teaches us how we are using it in our daily life. आणि दुसरा जो पार्ट आहे, दुसरा जो भाग आहे तो असं दाखवतो की कसं आपण आपलं जीवन त्याच्यासाठी यूज किंवा वापरलं पाहिजे. And how whatever we have received, how it will help us in living a victorious Christian life. आणि जे काही आपल्याला परमेश्वरापासून मिळतं त्याचा उपयोग एक विजयी जीवन जगण्यासाठी कसा आपण करू शकतो. So if we want to understand Psalm 23, जर आपल्याला स्तोत्र 23 समजून घ्यायचं असेल, we should read it in a New Testament perspective. आणि आपण जो नवीन कराराच्या दृष्टिकोनातून आपण त्या स्तोत्र 23 ला बघितलं पाहिजे. Only at that time the author's meaning will be very clear for us. आणि तेव्हाच आपल्याला जो लेखक आहे, स्तोत्रकर्ता जो आहे, तो जे काही सांगू इच्छितो ते आपल्याला समजेल. Yeah. So now let us go to the second part of the message. आणि आपण आता दुसऱ्या भागामध्ये जाणार आहे. Let us read Psalm 23 verse 1. आपण स्तोत्र 23 आणि पहिलं वचन वाचूया. A psalm of David, the Lord is my shepherd, I shall not want. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. He makes me to lie down in green patches. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. He leads me beside the still waters. तो मला संथ पाण्यावर नेतो. Yeah. He restores my soul. तो माझा जीव ताजा तवाना करतो. He leads me in the paths of righteousness for His name's sake. तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. This is the first part. हा पहिला भाग आहे. And of the psalm. स्तोत्र जे आहे त्या स्तोत्राचा हा पहिला भाग आहे. And so today we will meditate on verse 1. आणि आज आपण पहिल्या वचनावरती मनन करणार आहे. And next Sunday we will study verse 2. आणि पुढच्या रविवारी आपण दुसऱ्या वचनावर मनन करणार आहे. And another Sunday we will study verse number 3. आणि त्याच्यानंतरचा जो रविवार असेल तर 3ऱ्या वचनावर आपण मनन करणार. There is a great message God wants to speak to us through this psalm. आणि ह्या स्तोत्राच्या द्वारे एक महान असा संदेश जो आहे तो आपल्याला ह्या स्तोत्राद्वारे मिळणार आहे. We usually keep this psalm only for Sunday school children. आणि आपण नेहमी काय करतो की हे स्तोत्र फक्त संडे स्कूलला जाणाऱ्या लेकरांसाठी आपण देतो. No, this psalm speaks about highest spiritual experience. आणि हे जे स्तोत्र आहे ना ते खरोखर जे आपल्या आत्मिक वाढीसाठी असणारा जो एक अनुभव आहे, जो एक उच्च दर्जाचा जो अनुभव आहे तो ह्याच्यातून आपल्याला मिळतो. So in this psalm we have seen that the Lord is doing 3 things in our lives. या स्तोत्रामध्ये आपण बघतो 3 गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो. And here we see He makes. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो आपल्याला घडवतो. And then next we read He leads us. आणि दुसरं आपण बघतो की तो आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा आपल्याला नेतो. And the third one He restores. आणि तिसरी गोष्ट तो आपल्याला ताजा तवाना करतो, म्हणजेच आपली पुनर्स्थापना तो करतो. Yeah. So now we will go to the next part of this today's message.
आणि आपण आजच्या जे मननाचं जे भाग आहे त्याच्या दुसऱ्या भागाकडे आपण जाणार आहे. The first, the Psalms, verse 1 says, "The Lord is my shepherd." देवाचं वचन काय सांगतं ह्याच्यामध्ये की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. So if we want to understand this psalm, we should know who is shepherd and how he lives. जर आपल्याला हे स्तोत्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपला मेंढपाळ कोण आहे आणि तो आपल्याला कसं मार्गदर्शन करतो हे आपल्याला समजून घेतलं So पाहिजे. last week was the introductory part. We studied about all these things. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण फक्त प्रस्तावना बघितली होती. And see, in Old Testament, God has prophesied many times about His coming as shepherd. बघा जुन्या करारामध्ये देव मेंढपाळ म्हणून येत आहे याबद्दल अनेक वेळा भविष्यवाणी झालेली आपण बघतो. Yeah, now and then in different parts of the Bible, He keeps on prophesying that He will come to this earth as a shepherd. आणि अनेक वेळा आपण बायबलमध्ये बघतो की येशू जो आहे तो मेंढपाळाच्या रूपामध्ये आलेल्या अशा भविष्यवाणी आपण वाचलेल्या आहेत. So we will see some of the prophetic verses. आणि आपण अशी काही वचनं आता बघणार आहे. Isaiah 40 verse 11. आपण यशया 40:11 आपण वाचूया. Isaiah chapter 40 verse number 11. यशया 40:11 वचन. He shall feed his flock like a shepherd. He shall gather the lambs with his arm and carry them in his bosom, and shall gently lead those that are with young. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चालील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी भरून वाहील आणि पोरे पाजणाऱ्यास सांभाळून नेईल. Yeah, here we see that this is about that he will do, he shall do, all are in future tense. बघा ह्याच्यामध्ये आपण बघतो की तो आपल्याला करेल म्हणजे सर्व काही भविष्याची आशा देणारे हे वचन आहे. So this is he prophesied that he is going to come as a shepherd. बघा ह्याच्यामध्ये भविष्यवाणी काय झालेली आहे की तो येणाऱ्या दिवसामध्ये एका मेंढपाळाप्रमाणे येणार आहे. And here he says he shall feed his flock like a shepherd. बघा इथं काय सांगितलेलं आहे की मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चालील. Here flock it is a mystery. He is talking about the church. बघा ह्याप्रमाणे जे कळप म्हणजे ह्या ठिकाणी परमेश्वर मंडळीबद्दल बोलत आहे. Yeah, this is not Israel. हे इस्रायल बद्दल बोलत नाहीये. Church is hidden in Old Testament. बघा मंडळी जी आहे ती जुन्या करारामध्ये आपण लपलेली बघतो. So Jews didn't understand about the church. यहुदी लोक जे आहेत ते मंडळीबद्दल कधीच समजू शकले नाही. So here, that's why the word used for church is flock. बघा चर्च साठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे कळप. So Lord is going to come to His church. बघा परमेश्वर जो आहे तो त्याच्या चर्च साठी मंडळीसाठी परत येणार आहे. And one more verse we'll read, Ezekiel 34:23. आणखी एक आपण वचन वाचूया. यहेजकेल Yeah. 34:23. 34:23. यहेजकेल 34:23 आपण वाचूया. Here he says, "And I will set up one shepherd over them, and he shall feed them, even my servant David, he shall feed them, and he shall be their shepherd." त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन. तो कोण तर माझा सेवक दावीद. तो त्यास चारील. तो त्यांचा मेंढपाळ होईल. So here, see, this is also in future tense. बघा ह्यामध्ये सुद्धा एक भविष्यवाणी म्हणजे आपल्याला दिसते. Here he says that I will set up a shepherd. I will shepherd means he will do it in the future. बघा इथं परमेश्वर काय म्हणत आहे की मी एक मेंढपाळ नेमीन असं म्हणत आहे. He will do it in the future. म्हणजे तो भविष्यामध्ये ही गोष्ट करू इच्छित आहे. But he says here that and he is my servant David. आणि इथं काय सांगितलेलं आहे की तो कोण तर माझा सेवक दावीद. See, when Ezekiel was writing this, David was already there. He died in the past time. बघा ज्या वेळेला यहेजकेल हे लिहत होता त्यावेळेला त्याच्या आधी. म्हणजे दावीद यहेजकेल मरण्या अगोदर त्यांनी ही गोष्ट लिहिली होती. Before Ezekiel, already David was there and he died. म्हणजे यहेजकेलच्या अगोदर दावीद होता आणि तो मरण पावला. But now he is telling that I will set up the shepherd and he is my David. आणि बघा तो आता काय म्हणत आहे की मी एक व्यक्ती नेमीन म्हणजे तो कोण तर माझा सेवक दावीद याला मी नेमीन असं तो म्हणत आहे. So here David means it is Jesus Christ. बघा या ठिकाणी दावीद म्हणजे येशू ख्रिस्त आहे. It's not King David. तो म्हणजे दावीद राजा नाहीये. And what Jesus will do? आणि येशू काय करणार? He will feed them. He will feed them. Charo. तो काय करेल की तो त्याच्या कळपाला चारेल. Yeah.
So, again we'll read one more prophetic verse. आणखी एक आपण भविष्यवाणीचं वचन वाचूया. Zechariah 13 verse number 7. जखर्या 13:7 आपण वाचूया. Zechariah 13 verse number 7. जखर्या 13:7 वचन आपण वाचूया. Here what the prophet is saying. या ठिकाणी वचन काय सांगत आहे? Awake, O sword, against my shepherd, and against the man that is my fellow, save the Lord of hosts. Smite the shepherd, and the sheep shall be scattered, and I will turn mine hand upon the little ones. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, अगे तरवारी माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याचवर उठ, मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरे विखरतील. माझ्या लहानग्यावर मी आपल्या हाताची छाया करीन. So, this is written about Jesus Christ's arrest in the Gethsemane. बघा, हे जे ह्या ठिकाणी जे लिहिण्यात आलेलं आहे ते म्हणजे गेतसेमनी बागेमध्ये जेव्हा येशूला धरून देण्यात आलं त्याविषयी इथं लिहिलेलं आहे. When Matthew writes this verse, when Jesus was arrested. बघा, जेव्हा मत्तईमध्ये जेव्हा आपण बघतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जेव्हा येशूला म्हणजे धरून देण्यात आलं होतं. At that time, Matthew quotes this verse. आणि त्यावेळेला मत्तईने काय केलं होतं की हे वचन त्या ठिकाणी लिहिलं होतं. Yeah. So, it means it is Jesus who is the shepherd of the Psalm 23. बघा, याचा अर्थ काय आहे की येशू जो आहे तो स्तोत्र 23 यामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे येशूच आपला मेंढपाळ आहे. So, that's why I was telling, if we want to understand Psalm 23, we should understand Jesus. बघा, जर आपल्याला स्तोत्र 23 समजून घ्यायचं असेल तर आपल्याला येशूला समजून घेतलं पाहिजे. Yeah. So now, even in the New Testament also, there are a few verses Jesus himself said about himself. बघा, आपण नवीन करारामध्ये काही वचनांमध्ये आपण बघू शकतो की येशू स्वतःबद्दल सांगत आहे. Yeah. In John chapter 10 verse number 11. योहान 10:11. He says in John 10:11. योहान 10:11 मध्ये वचन सांगत आहे. He says, I am the good shepherd. मीच उत्तम मेंढपाळ आहे. Why he is telling that I am the good shepherd? का येशू या ठिकाणी मीच उत्तम मेंढपाळ आहे असं म्हणत Because आहे? Israelites were waiting for that shepherd whom God prophesied in the Old Testament. कारण इस्रायलचे जे लोक आहेत ते वाट बघत होते की जी भविष्यवाणी झालेली आहे की जो मेंढपाळ त्यांच्यासाठी देण्यात येणार होता ते पूर्ण व्हावं. So they were waiting, oh, when this shepherd will come, he will feed us. आणि इस्रायलचे लोक जे आहेत ते वाट बघत होते की कधी हा मेंढपाळ येईल आणि तो आम्हाला चालेल. But that's why Jesus came and said, I am that good shepherd. म्हणूनच येशू काय म्हणाला की मीच उत्तम मेंढपाळ आहे. Even in Hebrews 13:20, आणि इब्री 13:20 मध्ये देवाचं वचन सांगतं. there it says, not necessarily, there it says, he is the great shepherd. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तो एक महान मेंढपाळ आहे. Yeah. And even in 1 Peter 5:4, आणि पहिले पेत्र 5:4 मध्ये there also about Jesus it says he is the chief shepherd. आणि ह्या ठिकाणी पहिले पेत्र 5:4 मध्ये असं सांगितलेलं आहे की तो एक मुख्य मेंढपाळ आहे. किंवा प्रधान. मुख्य किंवा एक प्रधान असा आहे. So Jesus is the shepherd of the Psalm 23. बघा, येशू जो आहे तो स्तोत्र 23 चा मेंढपाळ आहे. Yeah. So now, and and here in that 1 Peter he says, when the chief shepherd shall appear. इथं काय सांगितलेलं आहे की पहिल्या पेत्रामध्ये की जेव्हा जो मुख्य मेंढपाळ जेव्हा प्रगट होईल, he shall receive a crown of glory that fadeth not away. इथं काय सांगितलेलं आहे की तो जे मुकुट, जो मुकुट आहे तो मुकुट त्याला मिळेल. Yeah. So finally we need to understand that Jesus is the shepherd. आणि शेवटी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की येशूच खरा मेंढपाळ आहे. I didn't share much about the shepherd. मी जास्त मेंढपाळाबद्दल सांगू इच्छित नाही. Otherwise this one psalm will go for many months. नाहीतर काय होणार आहे की हे जे स्तोत्र आहे ते अनेक म्हणजे महिने लागतील आपल्याला शिकायला. So I made this psalm a short message. म्हणूनच हे जे स्तोत्र आहे ते मी अगदी लहान भागामध्ये शिकवू इच्छितो. So Lord Jesus comes as shepherd king. आणि येशू जो आहे तो एक मेंढपाळ
मेंढपाळ राजा म्हणून येत आहे. So all the prophecies of the Old Testament about shepherd are fulfilled in Jesus Christ. बघा, येशू हा मेंढपाळ आहे किंवा एक मेंढपाळ राजा आहे. ह्या सगळ्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या येशूमध्ये पूर्ण केल्या So जातात. Psalm 23 talks about Jesus. It conveys the meaning of Christian life. बघा, स्तोत्र 23 जे आहे ते येशूबद्दल सांगते आणि ते तारणाचा अनुभव आपल्याला घडवून आणते. And it conveys the meaning of Christian life, how to live Christian life. आणि आपण ख्रिस्ती जीवन कसं जगलं पाहिजे ह्याच्याबद्दल हे स्तोत्र सांगते. Yeah, and it conveys the salvation experience. आणि हे जे स्तोत्र आहे ते तारणाच्या अनुभवाबद्दल सांगते. And it means the Psalm 23 talks about the fruits of salvation. बघा, स्तोत्र 23 जे आहे ते तारणाचं जे फळ आहे त्याच्याबद्दल सांगते. And even it says the abundant life given to us by Jesus Christ. आणि स्तोत्र 23 हे एक भरपुरीचं जीवन आपल्याला कसं मिळालेलं आहे किंवा कसं मिळू शकतं ह्याच्याबद्दल सांगते. Which is given to us by Jesus. आणि जे आपल्याला येशूद्वारे मिळालेलं आहे त्याबद्दल सांगते. And it explains how Lord Jesus Christ will take care of His church flock. मेंढपाळ म्हणून प्रभू येशू आपल्या चर्चची कशी काळजी घेतो ह्याच्याबद्दल देखील यामध्ये सांगितलेलं आहे. So Psalm 23 verse 1, the Lord is my shepherd, I shall not want. बघा, स्तोत्र 23:1 काय सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार So नाही. now we will understand the meaning of I shall not want. आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे, ते म्हणजे की मला काही उणे पडणार नाही. Now we will understand. आता आपल्याला ते समजेल. No, आपण समजून घेऊया. आता आपण ते समजून घेऊया. So we studied the Lord is my shepherd. आता आपण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे आपण शिकलेलो आहे. But now we will study I shall not want. आणि आता आपण मला काही उणे पडणार नाही ह्या शब्दावरती आपण भर देणार आहे. Yeah, what is the meaning of I shall not want? मला काही उणे पडणार नाही याचा अर्थ काय आहे? See, I told you that Jesus is our shepherd. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की येशू हा आमचा मेंढपाळ आहे. When you come to Jesus, when you believe Jesus, जेव्हा तुम्ही येशूकडे येता, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, He will become our shepherd, your shepherd. तो माझा आणि तुमचा मेंढपाळ बनतो. So when He becomes our shepherd, we enter into a life where we say, I don't want to know anything. बघा, जेव्हा आपण परमेश्वराला असं म्हणतो की तो माझा मेंढपाळ आहे, तेव्हा आपण अशा प्रकारच्या जीवनामध्ये प्रवेश करतो की त्या ठिकाणी आपल्याला असं वाटू लागतं की मला काही उणे पडणार नाही, I don't want anything. मला कशाचीच गरज नाही. Yes, when you believe in Jesus, suddenly you will enter a life where you just see, God, I don't want anything now. I just want you. जेव्हा तुम्ही येशूवरती विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या जीवनामध्ये प्रवेश करता की तिथे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गरज भासत नाही. तेव्हा तुम्ही सतत असेच म्हणता की मला केवळ येशूच पाहिजे. Yeah, from the day we believe and till the day we die, this should be our attitude. बघा, ज्या दिवसापासून तुम्ही विश्वास करतात ते आणि ते शेवटपर्यंत आमचा असाच दृष्टिकोन किंवा आमची अशी वृत्ती असली पाहिजे की मला केवळ येशूच पाहिजे. Yes, I don't want anything else. I want only Jesus. मला दुसरं काहीच नको, मला फक्त येशू पाहिजे. See, Lord Jesus is the answer for all our questions. बघा, आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते फक्त येशू ख्रिस्त आहे. So when you come to Jesus, all your questions are finished. बघा, जेव्हा तुम्ही येशू जवळ येता तेव्हा तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील. Yes, all your needs are met in Jesus Christ. प्रत्येक तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या येशूमध्ये पूर्ण होतील. That's why the psalmist says, "Oh God, now is Son of God. He's Son of, I don't want anything." बघा, म्हणूनच स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे की देवा तू मला पुरेसा आहेस, मला काहीच नको. Yeah, see, and then see, we'll read one verse in 2 Corinthians 1:20. आपण एक वचन वाचूया. 2 करिंथ 1:20. Yes, 2 Corinthians chapter 1 verse 20. 2 करिंथ 1:20 आपण वाचूया. Here Bible says, "For all the promises of God in Him are yes, and in Him amen, unto the glory of God by us." 1:20 ना. Yeah. 2 करिंथ 1:20 आपण वाचूया. देवाचे वचन कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. See,
all the promises are yes in Jesus Christ. बघा, सर्व जे अभिवचनं आहेत ती येशू मध्ये होय अशी आहेत. This is nothing but Psalm 23 verse 1, second part. बघा, हे सर्व स्तोत्र एक पहिला अध्याय आणि जो दुसरं वचन आहे त्याच्यामध्ये पूर्ण होतात. He says that I shall not want, means all promises are fulfilled in Jesus Christ. That's But- enough for me. बघा, मला काही उणे पडणार नाही, म्हणजेच जी काही अभिवचनं आपल्याला मिळालेली आहेत ती सर्व काही या वचनामध्ये पूर्ण होतात. In Jesus Christ, not in this Ah. verse, in Jesus. येशूमध्ये पूर्ण होतात. That's why he says it's enough now. म्हणूनच तो काय म्हणत आहे की तू मला पुरेसा आहेस. So before salvation, तारणाच्या अगोदर, or before you believe in Jesus, म्हणजे तुम्ही येशूवरती विश्वास ठेवण्या अगोदर you were living a dissatisfied life. तुम्ही एक असमाधानी जीवन जगत होता. Yes, you are not happy with anybody, in anything. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये आनंदी नव्हता, कुठल्या व्यक्तीमध्ये तुम्ही खुश नव्हता. You are filled with lot of problems. तुम्ही भरपूर समस्यांनी ग्रस्त होता. Yeah, and then you are searching for this and for that. आणि तुम्ही सतत अनेक गोष्टी शोधत होता. You tried many things. तुम्ही भरपूर गोष्टींमध्ये प्रयत्न केला. You are filled with fear. तुम्ही भीतीने ग्रासलेले You होता. are filled with care. तुम्ही काळजीने ग्रासलेले होता. You are filled with worries. तुम्ही चिंतेने ग्रासलेले होता. But once you come to Jesus as our shepherd, पण जेव्हा तुम्ही येशूकडे येता, जेव्हा तुम्ही येशूचा स्वीकार करता मेंढपाळ म्हणून, then you say, oh God, enough now. I don't want anything. I got everything in Jesus. तेव्हाच तुम्ही असं म्हणू शकता की देवा, सर्व काही मला तुझ्यामध्ये मिळालेलं आहे, तू मला पुरेसा आहेस. So Jesus is the source of all the blessings. बघा, येशू ख्रिस्त जो आहे तो प्रत्येक आशीर्वादाचा म्हणण्यापेक्षा सर्व आशीर्वादांचा तो स्रोत आहे. So, and that's why we should focus on our shepherd. म्हणूनच आपण आपल्या मेंढपाळावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. Yeah, not on the grass. गवतावरती नाही किंवा भौतिक गोष्टींवर नाही. Our focus should be on the shepherd. आमचं जे लक्ष आहे ते आमच्या मेंढपाळावरती असलं पाहिजे. You know, here, grass, in next part it says that he will make me to lie down in green pasture. बघा, पुढचं वचन काय सांगतं की तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. So we are always looking at the grass, blessings. आपण नेहमी काय करतो की फक्त आशीर्वादांकडे बघतो. Actually, the grass doesn't mean blessings. ऍक्च्युली म्हणजे जो खरं पाहिलं असता गवत म्हणजे आशीर्वाद नाहीये. We'll study that verse next week. ते जे वचन आहे ते आपण पुढच्या आठवड्यात बघणारच आहे. So, but we are looking only at the blessings, blessing and blessings. आणि नेहमी आपण काय करतो, फक्त आशीर्वाद आणि आशीर्वाद ह्याच्याकडेच आपलं लक्ष असतं. You know, these sheep, हे जे मेंढर आहेत they don't search where is the grass. ते कधीच बघा गवत कुठे आहे हे शोधत बसत नाही. They just look at their shepherd. ते फक्त त्याच्या मेंढपाळाकडे बघत असतात. If their shepherd starts walking, they also start walking. जर त्यांचा मेंढपाळ चालत असेल तर ते सुद्धा त्याच्या पाठीमागे चालतात. If their shepherd stands, they also will stand. जर त्यांचा मेंढपाळ थांबला असेल तर ते देखील थांबतात. And then if their shepherd wants to take rest, they all also will go and take rest. जर त्यांचा मेंढपाळ जर आराम करत असेल तर ते सुद्धा त्याच्यासोबत आराम करतात. So this is how these animals are depending on their shepherd. बघा, हे प्राणी असून सुद्धा ते त्यांच्या मेंढपाळावरती किती अवलंबून So असतात. we also should look at Jesus just like these sheep. बघा, आपण सुद्धा ह्या प्राण्यांप्रमाणे किंवा ह्या मेंढरांप्रमाणे आपल्या मेंढपाळावरती अवलंबून All असलं our पाहिजे. focus, all our attention should be on Jesus. आमचं पूर्ण लक्ष हे येशूवरती असलं पाहिजे. Just like those sheep. या मेंढरांप्रमाणे. Yeah. If you have revelation of Jesus, जर परमेश्वर येशूबद्दल तुम्हाला प्रगटीकरण असेल, if you understood Jesus, जर तुम्ही येशूला समजून घेतलं असेल, if you encountered Jesus, जर येशू बरोबर तुमचं समोरासमोर जर तुमचं भेट जर झाली असेल, yeah. So then you will say, Jesus, you are adequate for me, you are enough for me. तेव्हाच तुम्ही असं म्हणू शकता की येशू माझ्यासाठी पुरेसा आहे. Yeah. And today we don't lack prayers in the church. बघा, आज आपण बघितलं तर चर्चमध्ये प्रार्थनांची कमतरता We नाहीये. don't lack music and singing in the church. बघा, आपण मंडळीमध्ये म्युझिकची किंवा गाण्यांची कशाची कमतरता नाहीये. We don't lack activities in the church.
कोणत्याही प्रकारचे जे कार्यक्रम किंवा ज्या ऍक्टिव्हिटी त्यांची कमतरता नाहीये, but we lack Jesus. फक्त येशूचीच कमतरता आहे. Our focus is not on Jesus. आमचं जे लक्ष आहे ते येशूवरती नाहीये. Our focus is on different things, activities, our projects, our this that programs. पण आपलं लक्ष जे आहे ते इतर गोष्टींवर आहे, प्रोग्राम वरती आहे, ऍक्टिव्हिटीज वरती, म्युझिक वरती. So today we lack Jesus. पण आजच्या दिवसामध्ये येशूची कमतरता आहे. In John 6:35, योहान 6:35 John 6:35, योहान 6:35 मध्ये देवाचं वचन सांगतंय, Jesus said to them, येशू त्यांना म्हणाला, I am the bread of life. He who comes to me will not hunger, and he who believes in me will never thirst. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. Yeah. See what Jesus says here. बघा येशू या ठिकाणी काय म्हणत आहे, I am the bread of life. मीच जीवनाची भाकर आहे. Now we separated Jesus and bread. We separated them. बघा म्हणजे आपण आता काय झालेलं आहे की येशू आणि जी भाकर ह्याच्यापासून आपण वेगळे झालेलो आहे. We separated. Bread is different. Jesus is different. आपण काय केलेलं आहे की भाकरी आणि येशू ह्या दोन्हीला आपण वेगळं केलेलं Yeah, आहे. we are running to Jesus to get bread. बघा आपण येशूकडे कशासाठी जातो, तर आपल्याला भाकर मिळावी म्हणून आपण जातो. Yeah. And then but Jesus is telling, I am the bread. I am the pasture. बघा येशू ह्या ठिकाणी काय म्हणत आहे की मीच जीवनाची भाकर आहे. Yeah. I will provide you. मी तुम्हाला सर्व काही पुरवणार आहे. See, we would be vetted for our Lord. बघा आपण आपल्या परमेश्वरासाठी किंवा येशूसाठी उत्सुक असले पाहिजे. Today we are satiated by our achievements. बघा यावेळेला आजच्या दिवसांमध्ये आपण बघतो की जे काही आपल्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाय म्हणजे आपण समाधानी आहे. Yeah, if we achieve things, we feel we are great. बघा जर आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल ना तर ते मिळवल्यानंतर आपण खूप स्वतःला महान समजतो. We don't want to possess or achieve Jesus. बघा आपण कधीच येशूला मिळवण्यासाठी कधीच उत्सुक असत नाही. We want receive all other things with the help of Jesus. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण येशूची मदत घेतो. Yeah, and usually with this verse, the Lord is my shepherd, I shall not want. We use this verse when we go through some financial problems or some scarcities. बघा स्तोत्र 23 पहिलं वचन जे आहे ते आपण अशा वेळी वापरतो ज्यावेळेला आपण समस्यामध्ये असतो, जेव्हा आपण आर्थिक परिस्थितीमध्ये डाऊन असतो त्यावेळेला आपण ही वचन वापरतो. That verse is not to receive earthly blessings. बघा ती वचनं जी आहेत ना ती पृथ्वीवरील किंवा भौतिक आशीर्वाद मिळवण्यासाठी नाहीये. That instead, on the contrary, opposite of that, the verse says, I don't want anything. बघा तर ते हे जे वचन आहे ते ह्या भौतिक गोष्टींच्या विरोधामध्ये आपल्याला शिकवतं. Yeah, it says you came to a spiritual condition where you will say, I don't want anything now. बघा ह्या ठिकाणी हे स्तोत्र काय सांगू इच्छितं की तुम्ही असं तुमच्या आत्मिक जीवनाच्या त्या स्तरापर्यंत आलं पाहिजे की ज्यावेळी तुम्ही असं म्हणू शकता की प्रभू मला काहीच नको. Yeah. Some Zoom people, after 5 minutes it will close. Please click again on the same link. झूम वर जे जॉईन झालेले आहेत त्यांनी दुसरी लिंक जॉईन करा. It will close after 5 minutes. 5 मिनिटानंतर ही लिंक बंद होईल. So click again on the same link. आणि सेम लिंक वर तुम्ही क्लिक करा. So listen, try to understand this psalm. This psalm is very beautiful. बघा तुम्ही हे स्तोत्र समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण हे स्तोत्र खूप सुंदर आहे. I'm enjoying this psalm every day. मी हे जे स्तोत्र आहे ते प्रत्येक दिवशी खरोखर मी समजून घेत असताना मला खूप आनंद I'm होत आहे. sitting hours and hours and hours to just study about this psalm and about Jesus. मी तासन तास खरोखर हे जे स्तोत्र आहे ते समजून घेण्यासाठी बसतो आणि मी येशूला समजून घेत आहे. So don't live a wrong kind of Christian life. आणि मी तुम्हाला खरोखर विनंती करतो की कोणत्याही प्रकारचे चुकीचं जे ख्रिस्ती जीवन आहे ते जगण्याचा प्रयत्न करू So शकतो. when you come to Jesus, all your desires are satisfied. जेव्हा तुम्ही येशूकडे येता तेव्हा तुमच्या प्रत्येक ज्या गरजा आहेत त्या परमेश्वर पूर्ण करणार आहे, तुम्ही समाधानी असणार आहे. Yes, but instead something opposite is happening. That is very sad thing.
पण बघा ह्याच्या विरोधामध्ये काहीतरी घडत आहे ते फार दुःखद आहे. That is, when we come to Jesus, we start developing many desires. बघा जेव्हा आपण येशूकडे येतो तेव्हा आपल्या अनेक इच्छा आपण खरोखर म्हणजे पूर्ण करण्याचा किंवा त्याला पुरवण्याचा प्रयत्न करतो. We develop many wants. पाहिजे. आपल्या इच्छा ज्या आहेत त्या वाढतात प्रियांनो. I want this, I want that, I want this because now Jesus is there, He will give me. बघा येशू आहे म्हटल्यानंतर मला सर्व काही मिळेल म्हणून आपल्या इच्छा आपण वाढवतो. Yeah, I want this, I want that. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. But this verse tells opposite of that thing. पण ही जी वचनं आहेत ना ती ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये It शिकवतात. says, if you understood Jesus, जर तुम्ही येशूला समजलं असेल you say, I don't want. तेव्हा तुम्ही म्हणाल की मला काहीच नको. See what a strange thing it is. बघा किती महान अशी गोष्ट आहे. We are living a wrong kind of Christian life. आपण चुकीचं ख्रिस्ती जीवन जगत आहे. We always say, I want this, I want that, Jesus, I will give me this, give me this, give me this. आपण सतत असं म्हणतो की प्रभू मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे दे, मला ते दे. But as you spend time with Jesus every day, पण जसं तुम्ही येशू बरोबर प्रत्येक दिवशी वेळ घालवता, as you keep on talking to Him, जसं तुम्ही प्रत्येक दिवशी त्याच्याबरोबर बोलायला लागता, we will study all these things in the next Sunday. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी शिकणारच आहे. Actually, you will come to a spiritual status where you will say, Jesus, you are enough for me. ज्यावेळी तुम्ही येशू बरोबर रोजच्या दिवशी बोलता, त्याच्याबरोबर वेळ घालवता, तेव्हा तुम्ही अशा लेवलला पोहोचणार की ज्या ठिकाणी तुम्ही असं म्हणणार की मला येशू पुरेसा आहे. But sad thing is we are busy with our activities. पण दुःखाची गोष्ट हीच आहे प्रियांनो की आम्ही आपल्याच जीवनामध्ये गुंतलेले आहे. If one our activity failed, we are discouraged. बघा एखादी गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये घडली नाही तर आपण लगेच निराश होतो. But Jesus should be the object of our joy. बघा परमेश्वर जो आहे तो आमच्या आनंदाचा उद्देश असला पाहिजे. You lose anything, तुम्ही काहीही गमवा but don't lose Jesus. पण येशूला गमवू नका. He is the power source of your life. तो आपल्या जीवनाचा एक महान असा स्रोत आहे प्रिया. You know, Lord Jesus did thousands of miracles in a day. बघा येशू काय करायचा की एका दिवसामध्ये हजारो चमत्कार करायचा प्रिया. And thousands of lives are changed. आणि अनेक लोकांचे जीवन, हजारो लोकांचे जीवन एका दिवसामध्ये बदलायचं प्रिया. But he went to a solitary place to spend time with God. पण बघा तो एकटा वेळ परमेश्वराबरोबर, देवाबरोबर घालवण्यासाठी जायचा. We don't do this. आपण काय करतो की हे करत नाही. We don't want to spend time with God. आपण देवाबरोबर वेळ घालवत नाही. We are busy in ministry. We are busy in our works. We are busy in our projects for God. आपण काय करतो की आपल्या कामामध्ये, आपल्या सेवेमध्ये, अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बिझी असतो. We are busy in meetings. आपण अनेक प्रार्थना सभेमध्ये आपण बिझी असतो. But we are not busy with our Master. पण आपण आपल्या परमेश्वराबरोबर आपण वेळ घालवत नाही. We want many feastings in the church. आपल्या चर्चमध्ये अनेक असे प्रोग्राम किंवा अनेक अशी मेजवानी आपण बघतो. But no Father God. पण येशू त्या ठिकाणी नसतो. That's a very sad thing. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. We enjoy more in activities than in Jesus. बघा आपण अनेक अशा आपल्या जीवनातील अनेक अशा गोष्टींमध्ये आपण व्यस्त असतो पण येशूमध्ये आपण व्यस्त नाही राहत. See, sometimes we think, oh, no activities in the church, no, it is boring, we want to do something different. बघा अनेक वेळेस आपण असं म्हणतो की चर्चमध्ये काही ऍक्टिव्हिटी होत नाहीये आणि आम्हाला खूप बोर होत आहे. See, our focus is not Jesus, activities. बघा आमचं जे लक्ष आहे ते येशूवरती केंद्रित नाहीये तर ऍक्टिव्हिटीज वरती आहे. We want to make ourselves happy by doing some activities, some programs in the church. बघा आपण स्वतःला अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवून आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो पण येशूमध्ये नाही. That shows our immature life. बघा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आमच्यामधल्या ज्या अप्रौढता आहे ती आपल्याला दाखवते. You know, when Jesus came, आणि जेव्हा येशू आला all the Old Testament festivals were stopped. बघा येशू जेव्हा आला ना तेव्हा जुन्या करारामध्ये असलेल्या ज्या मेजवान्या होत्या त्या सगळ्या रद्द झाल्या. Yeah, there were many different activities were there in the temple. बघा मंदिरामध्ये जुन्या काळामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारचे असे कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचे. But in Jesus, all things are fulfilled. पण येशूमध्ये सर्व काही गोष्टी पूर्णतेस आल्या. Then why we are bored? Because there is no any activities in the church. मग आपण का निराश झालं पाहिजे किंवा का आपण बोर होतो की ऍक्टिव्हिटी नाही आहेत म्हणून. We should say, Jesus, you are my shepherd. I don't want anything. पण आपण असं म्हटलं पाहिजे प्रियांनो की येशू तू माझा मेंढपाळ आहेस, मला काहीच नको आहे. If you really experienced Jesus,
जर तुम्ही खरोखर येशूचा अनुभव घेतला असेल only at that time you will say this. तेव्हाच तुम्ही असं म्हणू शकता की येशू तू पुरेसा आहेस. Otherwise, नाहीतर I want some activities, some other functions in the church. नाहीतर तुम्ही काय म्हणणार की मला काहीतरी चर्चमध्ये वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज पाहिजेत. See, that shows our maturity. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्यामधील एक अप्रौढता दाखवतात. My dear people, we need to grow up. We need to reach to a spiritual status where we say, I don't want anything. बघा प्रियांनो, आपल्याला आपल्या आत्मिक जीवनाच्या अशा स्तरापर्यंत पोहोचायचं आहे की ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की येशू मला पुरेसा आहे. As Paul said, पौल म्हणत आहे, I consider all things done to obtain Jesus Christ. बघा पौल काय म्हणत आहे की सर्व काही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत येशूमध्ये. No, मी केर कचरा समजून केर घेतो. कचरा म्हणजे पौल काय म्हणत आहे की ह्या सगळ्या गोष्टींना मी केर कचरा समजतो. Church activities are केर कचरा for me. It is a done for me. बघा चर्चच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याला सुद्धा तो केर कचरा समजतो. I want Jesus. That's enough. मला फक्त येशू पाहिजे, तोच मला पुरेसा आहे. See, he had no any entertainment in his life. बघा त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं मनोरंजन नव्हतं. 24 hours around the clock he was doing only one thing, that is the preaching, that is the work of kingdom of God. बघा तो 24 तास जे आहे ते फक्त देवासाठी काम करत होता, सुवार्ता सांगत होता. But very soon we are bored by some such things. पण बघा आपण खूप लवकर बोर झालेले आहे, कंटाळलेलो आहे आपण. When we do some spiritual things for a week, बघा जर आपण एक आठवडाभर फक्त देवाच्या सानिध्यात असेल, or we do some meetings for 3 days, जर आपण 3 दिवसाच्या मीटिंग्स वगैरे जर आपण करेन, afterwards we need rest. तेव्हा आपल्याला आराम पाहिजे असतो. We want to go somewhere for picnic or do this and that. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी पिकनिकला जायला पाहिजे, रेस्ट करायला The पाहिजे. same meeting became now boring. बघा त्या ज्या मीटिंग्स आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी कंटाळवाणा वाटतात. For those meetings we prepared for months. बघा ज्या मीटिंगसाठी आपण महिनाभर प्रयत्न करत असतो, तयारी करत असतो, After 3 days, we take 1 week rest. बघा आपण त्या 3 दिवसाच्या मीटिंग संपल्या की आपण काय करतो की आराम करण्याचा प्रयत्न करतो. But if you really understood Jesus, पण जर खरोखरच तुम्ही येशूला समजून घेतलं असेल, if Jesus is your joy, जर येशू तुमचा आनंद असेल, you will enjoy Jesus, not the ministry. बघा तर तुम्ही येशूमध्ये आनंद कराल, सेवेमध्ये नाही. Yes, Jesus should be our shepherd, and then you say, God, enough God, I don't want anything. बघा येशूच माझा मेंढपाळ आहे असं तुम्ही जर म्हणाल तर त्याच वेळेला परमेश्वरा तुझ्याशिवाय मला काही नको असं तुम्ही म्हणाल. There may be activities in the church, no activities, but you are happy, you are satisfied. बघा कोणत्याही मनोरंजनाच्या गोष्टी चर्चमध्ये असोत किंवा नसोत, पण तुम्ही येशूमध्ये जर आनंदी असाल तर तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार You नाही. say, Jesus, you are enough for me. तर तुम्ही असं म्हणाल की येशू माझ्यासाठी पुरेसा आहे. So, and in John 6:35, योहान 6:35, John 6:35, Jesus says like this. बघा योहान 6:35 मध्ये येशू असं म्हणत आहे, Then Jesus declared, I am the bread of life. He who comes to me will never go hungry, and he who believes in me will never be thirsty. बघा येशू या ठिकाणी काय म्हणत आहे की येशू त्याला म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. See, Jesus, I am the bread. बघा येशू म्हणत आहे की मी जीवनाची भाकर आहे. He who comes to me will never hunger. बघा Will never hungry. जो माझ्याकडे येईल त्याला कधीच भूक लागणार नाही असं येशू म्हणत आहे. He who believes in me will never be thirsty. बघा जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. We attend a lot of conferences. बघा आपण अनेक प्रकारचे कॉन्फरन्स अटेंड करतो, We get a lot of training. आपण अनेक प्रकारच्या ट्रेनिंग आपण घेतो, Still we are not satisfied. तरी पण आपण समाधानी नसतो. After this conference, we want to attend another conference. बघा एक मीटिंग आपण अटेंड केली, कॉन्फरन्स अटेंड केली, तर आपण परत दुसरं कॉन्फरन्स अटेंड करायला लागतो. Or at least in mobiles also we see some message. Afterwards, we want to see some other message. बघा मोबाईल मध्ये सुद्धा आपण एक मेसेज बघितला तर आपल्याला अनेक दुसरे मेसेज बघायची इच्छा होते. So we want to enjoy these kind of things, not in Lord Jesus. पण बघा आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवत आहे किंवा ह्याच्यामध्ये आपण आनंद शोधत आहे, पण येशूमध्ये आपण शोधत नाहीये. Today, our hunger is for the projects and activities. बघा आपली जी भूक आहे ती अशा प्रकारच्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टीमध्ये आहे. But our hunger should be for the Lord. पण आपली भूक ही देवासाठी, येशूसाठी असली पाहिजे. Our hunger is for different activities. बघा आपली भूक अनेक
प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नसली पाहिजे. If no activities, we are bored. बघा, जर ऍक्टिव्हिटी नसतील तर आपण कंटाळतो. Our hunger should be for the Lord. आमची भूक ही येशूसाठी पाहिजे. Today our hunger is for different kind of programs. आमची जी भूक आहे ती अनेक प्रकारच्या कार्यक्रमांसाठी असते. But from today onwards, let us be hungry for the Lord. पण आजपासून येशूसाठी आपण भुकेली होऊया. In Revelation 22 verse number 17. बघा, प्रकटीकरण 22:17 मध्ये देवाचं वचन सांगतं. Yeah, Revelation 22 verse number 17. प्रकटीकरण 22:17. The Spirit and the bride say, Come. And let him who hears say, Come. Whoever is thirsty, let him come. And whoever wishes, let him take the free gift of the water of life. आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणून ये. आणि तान्हेला येऊ. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. Yeah, here Jesus is welcoming us. बघा, या ठिकाणी येशू आपले स्वागत करत आहे. He says, Come to me. तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या. Yeah, and if you are thirsty, you come to me. जर तुम्ही तहानलेले आहे तर तुम्ही माझ्याकडे या. If you have any desires, come and take the free gift of water. जर तुमच्याकडे कोणती अशी इच्छा असेल तर तुम्ही माझ्याकडे या. We use this verse, the Lord is my shepherd, I shall not want, to fulfill our wants. बघा, आपण स्तोत्र याच्या पहिला 23 याचा पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण हे जे वचन आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे हे फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरतो. But my dear people, when Jesus is there, He will take care of us. पण जर येशू असेल तर येशू आपल्या सर्व इच्छांचा शेवट आहे प्रिया. Yeah. And then why we should live in the life of wants? आपण आपल्या इच्छांमध्येच का जीवन जगत असतो? The Lord should be our shepherd. परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे. And He should be enough for us. परमेश्वर आमचा मेंढपाळ असला पाहिजे आणि तोच आपल्याला पुरेसा असला पाहिजे. There is one man, he explains this verse very beautifully in the Bible. बघा, एक व्यक्ती आहे ज्याने हे स्तोत्र आहे ते खूप सुंदररित्या म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. What is the meaning of I shall not want? मला काही उणे पडणार नाही याचा अर्थ काय आहे? Philippians chapter 4 verse number 14, verse number 11. फिलिप्पी करासचा 4 अध्याय आणि 11 वचन. Philippians 4:11. 4 अध्याय 11 वचन. What it says? ते काय सांगत आहे? We as Christians should learn to live a satisfied life. बघा, आपण ख्रिस्ती म्हणून एक समाधानी जीवन जगलं पाहिजे. That's what Psalm 23 verse 1 is telling us today. हीच गोष्ट स्तोत्र 23 आज आपल्याला सांगत आहे. But being Christians, we are not happy. We are living our ways in wants. पण आपण ख्रिस्ती असून सुद्धा आपण आपल्या इच्छांमध्ये जीवन जगत आहे. You know, this verse says you have money or don't have money, but you will have a satisfaction in you. बघा, आपल्याकडे पैसा असो किंवा नसो पण आमच्यामध्ये एक समाधान असलं पाहिजे. You are successful or you are a failure, no matter, but you have a satisfaction in you. तुम्ही यशस्वी असा किंवा नसा पण तुमच्यामध्ये एक समाधान असलं पाहिजे. When it is possible, ते कधी शक्य आहे? even though you are failure, जर तुम्ही अयशस्वी असाल, even though you are poor, तुम्ही गरीब असाल, even though you are in problems, जर तुम्ही समस्यामध्ये असाल, how you can be satisfied? तुम्ही कसं समाधानी राहू शकता? When you make Jesus as your shepherd, when you look at Him, only at that time, that satisfaction comes from Jesus. तेव्हाच तुम्ही समाधानी राहू शकता जेव्हा तुम्ही येशूला म्हणता की तू माझा मेंढपाळ आहेस, मला काही उणे पडणार नाही. But the sad thing, पण एक दुःखाची गोष्ट, our lifestyle is like this. पण आमची जीवनशैली अशी आहे, I am doing this. मी हे करत आहे, If I am successful, जर मी याच्यामध्ये यशस्वी झालो I am satisfied. तर मी समाधानी आहे. Now it is good. हा, म्हणजे आता बरं आहे असं आपल्याला वाटतं. That is wrong Christian life. ही एक चुकीचं ख्रिस्ती जीवन आहे. Jesus didn't promise that kind of life. परमेश्वराने अशा प्रकारच्या जीवन देण्याचं वचन आपल्याला दिलेलं नाही. You are rich or you are poor, you are happy, you are satisfied. तुम्ही श्रीमंत असा गरीब असा पण तुम्ही येशूमध्ये समाधानी असलं पाहिजे. That is the real Christian life. हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. Read this verse, Philippians 4:11. आपण हे वचन वाचूया. फिलिप्पी पत्राचा 4 अध्याय 11 वचन. Not that I speak in respect of want.
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. Listen, I am not talking about wants. I want this, I want that, I want this. बघा या ठिकाणी वचन काय सांगत आहे की मला काही कमी पडलेलं आहे ह्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. Yeah, I want this, I want that. मला हे कमी पडले ते कमी पडले ह्याच्याबद्दल मी बोलत नाही. He says, I have learned. That verse says, I have learned. मी शिकलो आहे. बघा इथे काय सांगितलं की मी शिकलो आहे असं तो म्हणत आहे. In whatever state I am, therewith to be content. कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. Yes, that's what Psalm 23 verse 1. हेच स्तोत्र 23 आणि पहिल्या वचनामध्ये आपण In बघतो. whatever state I am happy, I am content. कोणतीही परिस्थिती असू दे पण मी स्थिर असणार आहे. Read next verse. He explains it. How he does it. बघा पुढच्या वचनामध्ये आपण वाचूया. I know both how to be abased दैन्यावस्थेत राहणे मला समजते, and I know how to be abound. संपन्नतेतही राहणे मला समजते. Listen, a life of low or life of higher. But he is happy, he is satisfied. बघा तो दैन्यावस्थेमध्ये राहणे आणि संपन्नमध्ये राहणे तशी परिस्थिती असेल तरी सुद्धा मी समाधानी असणार असं तो म्हणत आहे. Today we are happy if something good happens. If bad happens, we are sad. बघा जर चांगलं घडलं तर आपण खुश असतो पण वाईट घडलं तर आपण असमाधानी होतो. That shows Jesus is not your focus. आणि ह्याच गोष्टी अशा दाखवतात की येशू वरती तुमचं लक्ष केंद्रित नाहीये. You want something from him, not Jesus. बघा तुम्हाला फक्त येशूकडून काही गोष्टी पाहिजे आहेत पण येशू नको आहे. But Paul lived that 100% Christian life. पण पॉल जो आहे तो 100% ख्रिस्ती जीवन जगत होता. He says now both how to be, I know how to be abased and how to be abound. बघा दैन्यावस्थेत राहणे आणि संपन्नतेमध्ये सुद्धा राहणे मला माहितीये Yeah, म्हणतो. he says I am content in whatsoever circumstances. बघा कोणतीही परिस्थिती असतो पण मला स्थिर राहणं हे माहितीये. Let's read the next verse. Everywhere and in all things I am instructed, both to be full and to be hungry, both to be abound and to suffer. हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. शिकवण्यात आलंय. I am instructed. बघा शिकवण्यात आलेलं आहे असं म्हणत आहे. Who taught him? Where he learned? बघा पॉल कुठे हे शिकला? Psalm 23 verse 1. स्तोत्र 23 पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये तो शिकला. Yes, God. I may be rich or I may be poor, but I have you. That's enough for me. बघा प्रभू मी श्रीमंत असो किंवा गरीब असो पण जर तू माझ्याजवळ असेल तर मी माझ्याकडे सर्व काही आहे. Today I'm eating best food or a sada food. No problem. You are enough for me. बघा जर आपण आज उत्तमातील उत्तम अन्न खात आहे किंवा साधं जरी खात असलो तरी येशू जर आमच्या जवळ आहे तर तो पुरेसा आहे प्रिय. He says here, I am instructed both to be full and to be hungry. बघा पॉल इथं काय म्हणत आहे की मला शिकवण्यात आलेलं आहे की मी संपन्न असो किंवा मी विपन्न असो पण मला शिकवण्यात आलेलं आहे. Yeah, I ate full. I know how to live that life. I know how to live a life of hungry, starving. बघा मला संपन्न असणे किंवा मी पोटभर खाल्लेलं असणे किंवा उपाशी असणे या दोन्ही गोष्टी मला शिकवण्यात आलेल्या आहेत. In both condition, I don't want anything because I have Jesus. बघा ह्या कोणत्याही परिस्थिती असू देत ह्या परिस्थितीमध्ये फक्त येशू जर माझ्याजवळ असेल तर मला पुरेसा आहे. Verse number 13. बघा 13व वचन काय He सांगतं? says, I can do all things through Christ, that is through shepherd. बघा मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. Who strengthens me. कोण मला शक्ती देतो? How he can give you strength? तो कसा तुम्हाला शक्ती देणार? As sheep. एक मेंढरानं तो कशा प्रकारची शक्ती देतो? As a sheep, how sheep follow shepherd. बघा जशी मेंढपाळाला म्हणजे फॉलो करतात The same way you should follow Jesus. अशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या येशूला आपण फॉलो केलं पाहिजे. You may not have. तुमच्याकडे असो किंवा नसो, You are failed or you are successful. तुम्ही अयशस्वी असा किंवा तुम्ही यशस्वी असा, But keep on following Jesus. पण येशूच्या पाठीमागे तुम्ही चालत राहा. He will give you strength. तो तुम्हाला ताकद देईल. Then तेव्हा you can do all things. तेव्हाच तुम्ही सर्व काही करू शकता. Yes, you are instructed here. तुम्हाला शिकवण्यात आले आहे. So are you discouraged in your life? जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निराश असाल, Are you dissatisfied in your life, my dear people? जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असमाधानी असाल, Yeah. So come to Jesus. He is end of all your wants. म्हणूनच प्रियानो मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की येशूकडे या
तुमच्या सर्व इच्छांचा जो शेवट आहे तो येशू आहे. He is the end of all your confusions. तुमच्या मनात असलेल्या सगळ्या शंकांचा भ्रमांचा शेवट तो आहे. Focus on Him. येशूवरती लक्ष केंद्रित करा. He is the object of your faith. तोच तुमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. Let us focus on Jesus, not on the result of faith. बघा, येशूवरती आपण आपले लक्ष केंद्रित करूया, विश्वासाच्या परिणामावरती नाही. Yeah, what we are getting, how much I have. No, don't focus on such things. बघा, मला काहीतरी मिळेल किंवा किती मला मिळालं पाहिजे ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करू नका. You have or you don't have. तुमच्याकडे असू दे किंवा नसू दे, You should say, I don't want anything, I want Jesus, I want you. तुम्ही असं म्हटलं पाहिजे की मला काहीच नको आहे, मला फक्त येशू पाहिजे. Only at that time, it shows that in that condition, that reveals, that conveys that you have reached that state, the status of that spiritual status. बघा, जेव्हा तुम्ही असं म्हणाल की येशू मला पुरेसा आहे, तेव्हाच तुम्ही अशा त्या आत्मिक स्तरापर्यंत पोहोचलेला असाल. So the first 3 verses talks about spiritual nourishment. बघा, म्हणूनच पहिली 3 वचने जी आहेत ती आपल्या आत्मिक उन्नतीबद्दल सांगतात. The first verse talks the highest spiritual experience in our life. पहिली 3 वचने जी आहेत ती एक उच्च दर्जाचं जे एक आत्मिक अनुभव आहे त्याच्याबद्दल सांगतात. Like Job. इयोबासारखं. You know what Job said? इयोब काय म्हणाला? He lost everything, इयोबाने सर्व काही गमावलं होतं, but still he says, I trust in you, Lord. पण तरी सुद्धा तो काय म्हणाला की मी येशूवरती विश्वास He ठेवतो. says, the Lord is my shepherd, that's enough for me. बघा, तो म्हणाला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला तेवढं पुरेच आहे. I lost my 10 children, मी माझी 10 मुलांना गमावलं, and I lost my wife. माझ्या पत्नीला मी गमावलं, I lost my servants. माझे सर्व दास दासींना मी गमावलं, I lost all my business. माझे सर्व व्यवसाय मी गमावला. I don't worry. पण मी चिंता करत बसलो I नाही. don't want anything. मला त्यापैकी काहीच नको, I want Jesus. मला फक्त येशू पाहिजे. One more verse I remember at this time. आणखी एक वचन मला आठवतंय, Let us read. आपण ते वाचूया. That's a very beautiful verse खूप सुंदर वचन आहे. from the book of Habakkuk, हबक्कूक मध्ये आपण वाचूया. chapter 3. हबक्कूक याचा 3रा अध्याय. Habakkuk chapter 3. हबक्कूक 3रा अध्याय. Yeah, just now I remember this. I want to read. आणि आता ते मला आठवलेलं, आपण ते वाचूया. Verse number 17. Habakkuk 3:17. हबक्कूक Zechariah's आधी, मगाशी Zechariah's आधी. Yes. It says, though, yeah, read. मगाशी Zechariah. 3:17. Though the fig tree may not blossom, अंजिराचे झाड न फुलले, means Jesus is enough for me. म्हणजे काय की येशू माझ्यासाठी पुरेसा आहे. Nor fruit be in the vines, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, though the labor of the olive may fail, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, and the fields yield no food, शेतात धान्य न पिकले, though the flock may be cut off from my fold, मेंढवाळ्यातील कळप नाही तसे झाले, and there be no herd in the stalls, व गोठ्यात गुरेढोरे ना उरली, yet I will rejoice in the Lord. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. The Psalm 23 is here. बघा, स्तोत्र 23 या ठिकाणी सुद्धा आहे. Yeah, verse number 1. वचन पहिलं. Here it says, the fig tree may blossom or may not blossom. Jesus is enough for me. बघा, अंजिराचे झाड फुलो अगर न फुलो, पण येशू मला पुरेसा आहे. There may be fruit in the vine or no vine, but my Jesus is enough for me. द्राक्षीच्या वेलीस फळ येऊ द्या किंवा न येऊ दे, पण येशू माझ्यासाठी पुरेसा आहे. Verse number 18 he says, I rejoice in the Lord. बघा, 18 वचन काय सांगत आहे की मी परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. I am failed in my life. No, I am not worried, but I rejoice in the Lord. मी माझ्या जीवनाला कंटाळलेलो जरी असलो तरी मी येशूमध्ये आनंद करेन. My failure, I am failed in the life. जर मी माझ्या जीवनामध्ये अयशस्वी जरी झालो तरी येशूच्या ठाई मी आनंद करेन. Jesus is greater than my success. बघा, येशू जो आहे तो माझ्या यशापेक्षा
मोठा आहे, उंच आहे. But today, पण आज success is more important than Jesus for us. पण बघा आजच्या जीवनामध्ये आपण बघतो की यश जे आहे ते महत्वाचं झालेलं आहे आणि येशू हा कमी महत्वाचा That's why आहे. we are discouraged when we go through failures. म्हणूनच आम्ही काय करतो की जेव्हा जेव्हा आपण अयशस्वी बनतो तेव्हा आपण निराश होतो. But if Jesus is the object of your faith, पण जर येशू आमच्या विश्वासाचा उत्पादक असेल, whether you are failure or no failure, you lose anything, but you will be happy in the long run. बघा जर तुम्ही यशस्वी असाल किंवा अयशस्वी असाल तरी सुद्धा तुम्ही येशूमध्ये आनंदी असाल. Job lost everything. योबाने सर्व काही गमावलं. All people were looking at him. सर्व लोक त्याच्याकडे बघत होते. People were telling them, you are a failure. बघा लोक त्याला म्हणत होते की तू एक अयशस्वी व्यक्ती आहेस, You lost everything. तू सर्व काही गमावलेस. But he was very happy. पण तो खूप आनंदी होता. He said, oh, enough. For me, Jesus is enough. बघा तो म्हणत होता की येशू मला पुरेसा आहे. That is the real Christian life. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे प्रिय. Let's close our eyes and pray. आपण आपले डोळे झाकले आणि प्रार्थना करूया. Gracious loving Father, दयाळू प्रेमळ परमेश्वर पिता, Lord, you teach us this psalm. प्रभू तू आम्हाला हे स्तोत्र शिकवत आहेस. May this psalm come to us alive. प्रभू हे जे स्तोत्र आहे ते एक जिवंत असं आमच्यापर्यंत पोहोचू दे. May this psalm, may the revelation of this psalm come to us. प्रभू या स्तोत्रामधील जे प्रगटीकरण आहे ते आमच्यापर्यंत पोहोचू दे प्रभू. Just like Paul, पौलाप्रमाणे, just like Job, योबाप्रमाणे, just like Habakkuk. हबक्कुक प्रमाणे, Whatever they had or they don't have, they enjoyed you. त्यांच्याकडे काही असो किंवा नसो पण त्यांनी तुझ्यामध्ये आनंद केला. They said, the Lord is my shepherd and that is enough for us. ते म्हणाले की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. That's enough for me. परमेश्वर पुरेसे मला आहे. पुरेसा आहे. Yes, enough for me. Jesus is enough for me. येशू माझ्यासाठी पुरेसा आहे. So you develop that kind of life in us. तू परमेश्वर पित्या अशा प्रकारचं जे जीवन आहे ते आमच्यामध्ये निर्माण कर, तयार कर. You forgive us that we have given more importance for our activities than you. प्रभू आमच्या इच्छांना, आमच्या ऍक्टिव्हिटीजना आम्ही प्रथम स्थान दिल्यामुळे तू आम्हाला क्षमा कर. We gave more importance for our success than you. आम्ही आमच्या यशाला जास्त महत्व दिलेलं आहे तुझ्यापेक्षा. You forgive us आम्हाला क्षमा कर. from today. आजपासून Just like Habakkuk. हबक्कुक प्रमाणे May our projects be failed. आमचे कोणतेही प्रोजेक्ट जरी फेल झाले प्रभू, There may be success, there may not be success in our life. यश येवो किंवा न येवो प्रभू, We may have more money or no money, पैसे असू देत किंवा नसू देत प्रभू, but we rejoice in you, Lord. पण तुझ्यामध्ये आनंद करायला आम्हाला सहाय्य कर. We don't want anything. आम्हाला काहीच नको प्रभू, We want you. आम्हाला केवळ तू पाहिजे प्रभू. Bless everyone who is watching right now. सर्व लोकांना आशीर्वादित कर जे बघत आहेत प्रभू. Bless everyone, Lord. सर्वांना आशीर्वादित कर प्रभू. Thank you, Father. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये मागतो प्रभू. Amen. So, wait a minute. So, God bless you all. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. So, today is a Sunday. We are not taking offering or tithe now. आपण आता दान अर्पण किंवा दशांश घेणार नाहीये. So, you can send it on PhonePe or Google. तुम्ही ते फोन पे किंवा गुगल पे वर पाठवू शकता. So, we will deposit it in the office. जेणेकरून आपण ते ऑफिसमध्ये डिपॉझिट करू. So, thank you very much and God bless you. धन्यवाद की तुम्ही सर्वजण आज उपस्थित राहिल्याबद्दल. Amen.